नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा वितरणासाठी 3310 कोटी रुपयांचा खूप मोठा निधी असा हा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि हा निधी हेक्टरी 17,500 या दराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा होणार आहे। आता पीक विमा खात्यात येण्यासाठी काही क्षण उरलेले आहे। शेतकरी मित्रांनो, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशा वेळी पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना हा पीक विमा आधार ठरतो। महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने त्यांच्या पीक विम्याची रक्कम आता मंजूर केलेली आहे आणि लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार आहे। मागील वर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। विशेषतः नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये याचा खूप मोठा फटका बसला। लाखो हेक्टरवरील पिके करपली, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आणि कर्जाचा भार वाढला। शेतकरी मित्रांनो, ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 3310 कोटी रुपयांचा पीक विम्यासाठी निधी सुद्धा मंजूर केला आणि हा निधी अवघ्या काही क्षणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा जमा होणार आहे। या निधीतून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार आणि पीक विमा कंपन्या दोन्ही मिळून काम करत आहे। शेतकरी मित्रांनो, आता 1390 कोटी रुपये विमा कंपन्यांकडून देण्यात येणार आहेत आणि 1930 कोटी रुपये हे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। यापूर्वी 1250 कोटी रुपये हे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, 1250 कोटी मधील जो 90 कोटी रुपयांचा निधी आहे तो थकीत जो होता बुलढाणा जिल्ह्यासाठी वितरित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा लवकरच हा निधी त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहे। आता राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी बीड पॅटर्न किंवा कप अँड कप पद्धत अवलंबन केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 110% पर्यंतची विमा रक्कम विमा कंपन्यांना दिली जाईल। त्यानंतर 110 पेक्षा जास्त जर नुकसान झाली असेल तर ते राज्य सरकार शेतकऱ्यांना देतील। यामुळे शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळेल आणि विमा कंपन्यांवरचा आर्थिक भार जो कमी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न आहे की योजना विशेषतः नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे आणि या ठिकाणी दुष्काळामुळे सर्वाधिक नुकसान झाले होते, म्हणूनच सरकारने या भागांना अतिशय मोठे प्राधान्य सुद्धा दिले आणि जे उर्वरित जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो, जसे की अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड या जिल्ह्यांना सुद्धा अवघ्या काही क्षणामध्येच पीक विमा वाटप होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांना खूप असा कमी पीक विमा मिळणार आहे, कारण पीक विमा हा नुकसान बघून जेथे जास्त नुकसान झालेलं आहे तेथे जास्त प्राधान्य असते। शेतकरी मित्रांनो, आणि या जिल्ह्यांना थोडा कमी विमा मिळणार आहे। तसे हेक्टरी 17,500 रुपये सरसकट हा विमा मिळणारच आहे। मागील दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून 3310 कोटी रुपयांचा निधीमुळे हजारो कुटुंबांना आधार मिळेल आणि पुढील हंगामासाठी नव्याने ते सुरुवात करू शकतात। शेतकरी मित्रांनो, म्हणजे हा विमा मिळाल्यानंतर आता पेरणी येणार आहे, तर पेरणीसाठी, हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार बनणार आहे आणि हे पैसे हे शेतीसाठी वापरू शकतील शेतकरी। तर अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना हे शेतकऱ्यांसाठी केवळ एक आर्थिक मदत नसून ती त्यांना नवी उमेद आणि आत्मविश्वास देणारी ही योजना असते। आणि महत्त्वाचा मुद्दा जर या योजनेतून बघितला शेतकरी मित्रांनो, तर महत्त्वाचे काय आहे की तुम्हाला ही जर विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले अत्यंत आवश्यक असते। बँक खाते जर आधारशी संलग्न नसले तर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील पण ते तुम्हाला मिळू नाही शकणार, ते डबल म्हणजे परत राज्य सरकार घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, कारण नुकसान भरपाई ही थेट खात्यात जमा होते, त्यासाठी बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले अतिशय आवश्यक असते। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।